मी माझ्या बॉयफ्रेंडपासून एक खूप मोठं गुपित लपवलं होतं आणि त्याचा शेवट अत्यंत थंडपणे झाला. आम्ही डेटिंग सुरू करण्यापूर्वी मी माझ्या बेस्ट फ्रेंड आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत थ्रीसम केलं होतं. ते सर्वसंमतीने आणि सुरक्षितपणे घडलं होतं आणि आम्ही सर्व जवळचे मित्र राहिलो. त्यानंतर मी माझ्या नवीन बॉयफ्रेंडला भेटले. आमची सुरुवात एका हुकअपपासून झाली, मग आम्ही FWB झालो आणि हळूहळू ते एका खऱ्या नात्यात बदललं. पण अडचण काय होती? तो त्याच कपलचा बेस्ट फ्रेंड बनला, ज्यांच्यासोबत मी झोपले होते. आम्ही चौघे सतत एकत्र वेळ घालवू लागलो. मला असं वाटत होतं की आमच्यात एक खूप मोठं गुपित लपलेलं आहे आणि मी मानसिकदृष्ट्या विचलित होत होते. कित्येक आठवडे मी या विचारांशी झुंजत राहिले. मी त्याला सांगावं का? की त्याला अंधारातच ठेवावं? अखेर माझ्या मनातील अपराधीपणा जिंकला. मी त्याला सगळं काही सांगितलं, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. तो ओरडला नाही किंवा रडला नाही. उलट त्याने माझी चौकशी सुरू केली. त्याने मला त्या रात्रीच्या प्रत्येक शारीरिक तपशिलाबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल विचारलं. असं वाटत होतं की तो एखाद्या साक्षीदाराचा जबाब नोंदवत आहे. आम्ही कित्येक दिवस एकमेकांशी बोललो नाही. मग त्याने मला भेटायला येण्यास सांगितलं. आम्ही बेडवर गेलो, पण यावेळी सगळं वेगळं होतं. ते थंड होतं, रागाने भरलेलं होतं. तिथे आता प्रेमाचा लवलेशही नव्हता. त्यानंतर लगेच आमचं ब्रेकअप झालं. आता मी फक्त हाच विचार करत आहे की मी शांत राहायला हवं होतं का, की मला काही काळ एकटी राहण्याची गरज आहे.